असे सगळे गोळा का झालेत? बघ ना अथर्व, वहिनी नवस फेडायला निघालेत. कसला नवस? आई पण तू कधी मागितला होतास नवस? अनन्या, मी मागेच बोलले होते हा नवस. तुम्हाला कोणालाच त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. मंजिरी, काय इच्छा ठेवून नवस बोलली होतीस? चिरतरुण राहण्यासाठी? दादासाहेब, तुम्ही पण ना. हे बघा, घरच्या सुखशांतीसाठी बोलले होते नवस. गेल्या 1-1.5 वर्षापासून आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या घरात काय चालू आहे. योगायोग म्हणा, पण मी नवस बोलले आणि वेदा बोलू लागली. अथर्व आणि वेदामधला दुरावा कमी झाला. आता हे सगळं जर का नवस बोलल्यामुळे झालं असेल तर तो नवस पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा माझीच आहे ना. आणि या सगळ्यासाठी जरी मीराची वाहवा होत असली तरी सुद्धा नवस मी बोलले, त्यामुळे तुम्हालाच पूर्ण करावं लागेल. आईसाहेब, आपण एक काम करूयात का? आपण सगळेच जाऊयात ना. हो, इट्स अ ग्रेट आयडिया. अनन्या, पिकनिकला नाही चाललोय आपण. माझा नवस आहे, मला एकटीलाच पूर्ण करावा लागेल. तोही अनवाणी. आज दिवसभर निर्जळी उपास असणार आहे माझा. आई, मग मी येतो. आय विल ड्राइव्ह यू. अथर्व, नको म्हटलं ना तुला. मी ड्रायव्हर सुद्धा घेऊन जाणार नाही. मी स्वतः ड्राईव्ह करणार. आई, एकतर दिवसभर तुझा निर्जळी उपवास, त्यात तू अनवाणी चाललीयस. खरंच गरज आहे काय करायची? अथर्व, आपल्या लेकरांसाठी मी काही सहन करायला तयार आहे. आजी, पण तू लवकर तर येशील ना? हो बाळा. पण वहिनी, तुम्ही नवस कुठल्या देवाला बोलला होता? मॅडम, मी तुम्ही मागवलेलं सामान, फूड आणि चप्पल आणली आहे. काय चप्पल देऊ? हे मागे ठेवून दे. मॅडम, एक विचारायचं होतं. म्हणजे तुम्ही हे अचानकच नवसाचं काढलं, काही वेगळा प्लॅन आहे का तुमच्या डोक्यात? माया, मी तुला आता काहीच नाही सांगू शकत. नाही, तसं नाही हो. म्हणजे तुमचा जरी काही प्लॅन असला तरी तुम्ही तो मला सांगा ना. म्हणजे मला म्हणायचं होतं की इथे जर काही अरेंजमेंट करायची असेल किंवा काही सांभाळायचं असेल तर ते मी करू शकते. फक्त एक काम कर, मी येईपर्यंत घरात काही घोळ घालू नकोस. कारण मी आल्यानंतर खरा खेळ सुरू होणार आहे. चालेल मॅडम, नो प्रॉब्लेम. फक्त मला एकच प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही हे सगळं का मागवलंय? आजपर्यंत ती मीरा माझ्या हातून वाचली, पण आता मी जेव्हा परत येईन तेव्हा मीराचा शेवट सुरू होईल.
घराच्या माळ्यावर किंवा मग गाईच्या गोठ्यात. काय? अगं हो, चटई, गोंडपाट, गोधडी जे मिळेल ना घरात त्याने आम्ही ते घर बनवायचो. आणि माझ्या ताईला ना ते खूप छान जमायचं. मी ताईकडे कोणता पण हट्ट केला ना तर ती कधीच नाही म्हणायची नाही. आम्ही त्या घरात ना दिवसभर रमायचो. काय झालं आई? पुढे सांग ना. अगं काही नाही, मग आम्ही त्या घरात ना भातुकलीचा खेळ सुद्धा खेळायचो. भातुकली हे काय असतं? अगं त्यात ना छोटी छोटी भांडी असतात, घरातल्या छोट्या छोट्या वस्तू असतात. त्यातच स्वयंपाक बनवायचा आणि त्यातच जेवायचं सुद्धा. बस बस, कळलं मला. आपण सुद्धा असंच करायचं. थांब, मी बाबाला सांगते. बाबा सुद्धा असाच टेंट आणेल. वेदा, हे बघ, तुला मी हे सांगितलंय असं नको सांगूस हा बाबांना. अगं हो, नाही सांगणार. हो तर पिंकी प्रॉमिस.